ओम शांती। आज आहे 18/8/2025 ची साकार मुरली। बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, जसे बाबा तुमच्यासाठी गाईड बनले तसे तुम्ही इतरांसाठी गाईड बनून सर्वांना घराचा रस्ता दाखवण्यासाठी निमित्त बना, म्हणजे आंधळ्याची काठी बना। बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, हा बनी बनाया ड्रामा आहे, हा कोणीही बनवलेला नाही। याची कोणती राज मुलांनी चांगल्या रीतीने समजणं गरजेचं आहे। तर बाबा उत्तर मध्ये सांगतात, मुलांनो, हा बनी बनाया ड्रामा आहे, याच्यामध्ये कुणाची ऍक्ट ऍड होऊ शकत नाही किंवा कुणाची ऍक्ट ही मिस होऊ शकत नाही। बाबा म्हणतात की अनेक लोक, अनेक मनुष्य असं म्हणतात की आम्हाला जन्मही नको, मोक्ष हवा। हा, बाबा सांगतात की थोड्या वेळासाठी तुम्हाला पार्ट जरूर नसेल, परंतु सदा काळासाठी तुम्ही ह्या पार्ट मधून सुटू शकत नाही। तुम्हाला या सृष्टीरूपी रंगमंचकावर येऊन हा पार्ट थोड्या काळासाठी का होईना तुम्हाला तो प्ले करावाच लागणार आहे। म्हणून बाबा सांगतात की ह्या पार्ट मधून कोणीही सुटू शकत नाही। अर्थात देवात्म्य असू दे, महात्म्य असू दे, संत असू दे किंवा एखादी कोणतीही छोटीतली छोटी आत्मा असू दे, सर्वांना इथे पार्ट बजवायचाच आहे। हे राज मनुष्यांच्या बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने बसणं गरजेचं आहे। बाबांना म्हटलं जातं भोळा भगवान। बाबा सांगतात, आहेच तो भोळा भगवान, भोळ्या मनांचा, भोळ्या दिलांचा तो भगवान आहे। त्याला खूप चांगल्या रीतीने संगमयुगी मुलांनीच ओळखलेला आहे। बाबा पुढे सांगत असतात की मुलांनो, या ठिकाणी कुणालाही मोक्ष मिळू शकत नाही, कारण प्रत्येक आत्मा ह्या सृष्टी रंगमंचाच्या कर्मक्षेत्रावर येऊन पार्ट प्ले करण्यासाठी बांधील आहे। पुढे बाबा सांगतात की मुलांनो, कोणी महाभारताची जी लढाई आहे त्याच्यामध्ये कोणी म्हटलेलं आहे की 5 पांडव पहाड़ों पर गए और गल मरे। तर बाबा सांगतात याचा जो अर्थ आहे तो मुलं थोडे सुद्धा जाणत नाहीये, आणि ते 5 पांडव म्हणजे संगमयुगी बाबांचे थोडेच मुलं आहे, ज्या मुलांनी पहाडांवरती जाऊन तपस्या केली, त्याग केला, अशी मुलं देह अभिमान रूपी याच्यामधून मेलेले आहे। गल मरे म्हणजे देहभान पासून मेलेले आहे। अशाच मुलांचं 5 पांडवांच्या रूपाने गायन झालेलं आहे। आज बाबा सांगतात की मुलांनो, अशा कथा बनवलेल्या आहे, पिपल के पत्ते पर अंगूठा चुसता हुआ श्री कृष्ण आला। हे कसं शक्य आहे? तर भारतामध्ये पहिला जो जन्म आहे तो श्री कृष्णाचा होणार आहे। आज आपण आत्ता श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केलेली आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की श्री कृष्ण आवाज देत आहे, आता मी नवीन दुनियामध्ये येत आहे, मी नवीन दुनियामध्ये येत आहे। तर ही सर्व ज्ञानयुक्त दैवी गुणांची धारणा, दैवी गुणांचे संस्कार, हे जे तयारी चालू आहे ते निश्चित दैवी संस्कार युक्त अशा श्री कृष्णाची आपण सर्वजण वाट बघत आहोत। आता फक्त श्री कृष्ण जयंती साजरी करून चालत नाही, तर श्री कृष्णाच्या जन्माचे सर्वजण आव्हान करत आहे, आणि त्या श्री कृष्णाच्या राजधानीमध्ये जाण्यासाठीच आपल्या सर्वांचा देखील प्रयत्न चालू आहे। बाबा सांगतात की तुम्ही ब्राह्मणच या संपूर्ण सृष्टीची पहिली रचना आहे, आणि बाबा येऊन आपल्या सर्वांना प्रत्येक कल्पामध्ये विश्वाची बादशाही देत आहे। बाबा सांगतात, पूर्व 5000 वर्ष तुम्हाला ही राजाई दिली होती, आजही मी तुम्हाला देत आहे, आणि पुढेही 5000 वर्षानंतर ही राजाई तुमचीच असणार आहे। हा तुम्हाला निश्चय आणि नशा असणं गरजेचं आहे। परंतु ह्या संगमयुगावर बाबांनी जो अविनाशी रुद्र ज्ञानयज्ञ रचलेला आहे,
म्हणजे ठिकठिकाणी बाबांचे जे सेंटर तयार झालेले आहे, तर त्या सेंटरचे तुम्ही खरे यज्ञ रक्षक आहात. मग त्या ठिकाणी बाबांचा यज्ञ चालवणं, बाबांच्या यज्ञाची काळजी घेणं, हे बाबांच्या मुलांचंच काम आहे. बाबा सांगतात की विशेष बाबा आले आणि मातांच्या डोक्यावर हा ज्ञानाचा कलश ठेवला. मातांना बाबांनी पुढे केलं, मातांनाच शक्तिरूप बनवलं आणि मातांनाच सर्व गोष्टींची अथॉरिटी म्हणजे पॉवर दिली. कारण बाबा सांगतात की हीच माता माझ्या स्वर्गाची दार खोलणारी नारी आणि लक्ष्मी आहे. ती लक्ष्मी पण आहे आणि ती संगमयुगाची शक्ती पण आहे, दुर्गा पण आहे. मग अनेक विकारांवर तिने विजय मिळवलेला आहे, अनेक दृष्टांचा तिने नाश केलेला आहे. म्हणूनच भविष्यामध्ये ती धनाची श्री लक्ष्मी म्हणून गायली गेलेली आहे. बाबा सांगतात की भक्ती मार्गामध्ये तुम्ही श्रद्धा ठेवली, परंतु त्याच्यामध्ये बहुतांशी अंधश्रद्धा पण होती. आता तुम्हाला अंधश्रद्धा न ठेवता श्रद्धेने, विश्वासाने एका बाबांवर बलिहार जायचा आहे. अर्थात मन आणि बुद्धीने बाबांवर विश्वास ठेवायचा आहे. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, दिवसभर तुम्हाला शरीर, निर्वाह, अर्थ, कर्मही करायचं आहे. तुम्हाला घर, दार, बाल, मुलं हेही सांभाळायचे आहे. सर्व नाते संबंधी यांच्याशीही तुम्हाला तोड निभवायची आहे. कार्यभार हा तुम्हाला कर्तव्य म्हणून पार पाडायचा आहे, परंतु त्याच्यापासून मात्र तुम्हाला न्यारं आणि प्यारं पण राहायचं आहे. तुम्हाला कोणती गोष्ट मोह न ठेवता नष्ट मोह बनून ती करायची आहे. बाबा या उंच ते उंच प्राप्तीचे मालिक मुलांना बनवत आहे. तर बाबा सांगतात त्या प्राप्तीचे अधिकारी माझीच मुलं आहे. यासाठी खरं खरं ब्राह्मण बनून ज्ञान अमृत तुम्ही रोज प्यायचं पण आहे आणि इतरांनाही जरूर ते ज्ञान अमृत पाजवायचं आहे. आता तुम्ही ज्ञान चितेवर बसले तर बाबा सांगतात परत कधी काम चितेवर जाऊ नका. शरीर, निर्वाह, अर्थ, धंदा, कार्य जरूर करा, परंतु पतित पावन एक बाबा आहे, त्यांची आठवण करा, इतरांनाही त्यांची आठवण करून द्या. बाबा सांगतात स्वतःही खुश राहा आणि इतरांनाही तुम्ही खुशीमध्ये कायम ठेवा. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, विशेषतांच्या दानद्वारा महान बनणारे तुम्ही महादानी आहात. ज्ञानदान तर सर्वच करतात, परंतु बाबा सांगतात तुम्हाला विशेष आत्म्यांना विशेषतांचं दान करायचं आहे. बाबा म्हणतात जो पण तुमच्या समोर येणार आहे तो तुमच्याकडनं स्नेह आणि प्रेमाची अनुभूती करून जायला पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावरती बाबांचं चित्र उमडलं पाहिजे आणि तुमच्या चालचलन मध्ये बाबांचं चरित्र दिसलं पाहिजे. बाबा म्हणतात तुमच्या विशेषतांना पाहूनच अनेक विशेष आत्मे या ठिकाणी येतील आणि प्रेरणा घेतील. असे महादाने तुम्ही आधीपासून अंतापर्यंत तुम्हीच पूज्य आहात आणि तुम्हीच पुजारी बनून तुम्ही हे महानपणाचं कार्य करणार आहात. बाबा सांगतात सतत आत्माभिमाने राहणाराच खरा ज्ञानी ठरला जातो. म्हणून आत्माभिमानी आणि देही अभिमानी बनण्याचा तुम्ही सतत पुरुषार्थ करा. सहजयोगी बनायचं असेल तर परमात्म्याच्या प्रेमाचे अनुभवी बनला पाहिजे. बाबा सांगतात की परमात्म्याची आठवण अशी आहे जी त्यागाची आणि मेरापण जे आहे त्याचा त्याग करू शकते. बाबा सांगतात की त्यांच्याकडनंच बाबा दिसतो, किंवा बाबा सांगतात तुम्ही नॉलेजफुल आहात. नॉलेजफुल आत्म्यांमध्येच बाबाचं ज्ञान सामावलेलं आहे. आता ते तुम्ही सामावून पण घ्या आणि बाबा सांगतात तुम्ही अशा लवलीन स्थितीमध्ये स्थित पण होऊन जा. एक बाबा दुसरा न कोई ही
लगन तुम्हाला सतत असायला हवे आणि ही लगन असेल तरच तो मुलगा मगन अवस्थेमध्ये कायम राहू शकतो आणि तो त्या स्थितीला प्राप्त होऊ शकतो. ओम शांती.